मित्रांनो, मी जवळपास 1 महिन्यानंतर बांधकामावर आले. माझ्या 26 डिसेंबरला बड्डेला आम्हाला राहायला यायचं होतं, पण आता बघू आपलं कारण काम झालं नाही, त्याच्यामुळे आपण काही राहायला आलेलो नाहीत आणखीन तरी. आणि मला माहित नाही मध्ये किती झाले, कारण मी लास्ट टाइम जेव्हा व्हिडिओ बनवला होता का तेव्हाच मी आले होते बघायला, आणि आता पण मी आले बाहेर, ते मध्ये गेलेच नाही. बघूया आपण किती झालेलं आहे बांधकाम आणि किती दिवसामध्ये होणार आहे ना आता कधी राहायला. यावर्षी तर पॉसिबल नाही, कारण आज आहे 31 डिसेंबर आणि काही बांधकाम झालेलं नाही आहे. आणखीन आता पुढच्याच वर्षी समजा 2026 मध्येच राहायला येत होतं आपण. 26 डिसेंबरला नाही जाऊ, 26व्या वर्षी राहायला येऊ, म्हणजे 2026 मध्ये. बघू आपण किती काम झालेलं आहे. आंब्याला ह्या वर्षी पण बघा किती छान तोर आलेलं आहे. म्हणजे ह्या वर्षीचे आंबे सगळे आंबे मी खाणार आहेत. तर इकडं TV युनिट बऱ्यापैकी झालेलं आहे. लास्ट टाइम म्हणजे तेव्हा एवढं नव्हतं झालं. आणि सोफ्याचं काहीच नव्हतं, तर सोफ्याचं पण झालंय बघा. इथं आपला असं ना असा येणार सोफा येणार आहे, म्हणजे थोडंफार झालंय, आणखीन बरंच राहिले. त्याच्यामुळं कंटिन्यू सुरू येतं. अगं बस वाटू नको काही तुटून. शिवायची रूम आपण एमटीच ठेवलेली आहे. तर आमचा ना असा विचार सुरू आहे. त्याला मी तुम्हाला पहिले दाखवते. बघायची किती सुंदर अशी डिझाईन आहे. बाथरूम मध्ये काय असणार आहे, स्टोरेजसाठी टेबल केलेला आहे छान असा. तर हा बेडरूम बघू. बेडरूम वाव हे नव्हतं बसवलेलं तेव्हा. हे दरवाजे बसवले, मधले कप्पे केले, तर इथं आय थिंक ग्लास येणार आहे. बसवले ते, ह्याला धरायला काही हँडल नाहीये. इकडे बेड झालेला आहे आपला, बेडच्या मागची डिझाईन पण झालेली आहे. इथं तसलं वेगळंच आहे काहीतरी, तसलं असं उभं नसतं का ते. आणि याच्यामध्ये अशी लाइटिंग आहे, पूर्ण लाइटिंग आहे ना, पूर्ण लाइटिंग आहे याच्यामध्ये. आपला बेड आहे. किचन बघू, आपलं किचन ना एक झलक मारली होती मी, तर बऱ्यापैकी दिसायचं होतं. आपले किचन किती झाले म्हणलं होतं राहिलं येतो ना आतापर्यंत, पण कधी येते काय माहिती किचनची. तर इकडं बघा वरचे झाले ते कप्पे, इथं हे झाले, मला इथे गॅस चहा. तर मी तर इतका मोबाईल स्वयंपाकाने मी इथे गॅस थांबलेला आहे, खिडकी. आणि हे बघा नंतर होते नवीन इकडा बाहेरचा दरवाजा हे आपलं देवघर. सध्या धरायला नाही आहे ना लॉक, त्याच्यामुळे बोट वगैरे चिंतत. आणि त्याला डायनिंग टेबल होता का आपला, तो दाखव. तो डायनिंग टेबल सध्या कॅन्सल केलेला आहे. डायनिंग टेबल कॅन्सल झाला आहे, कारण देवघरच्या समोर यायला होता ना एक्झॅक्ट, त्याच्यामुळं नको वाटायले. तर ते आपल्या इंजिनियरनीच कॅन्सल केलेलं आहे ते. आता डायनिंग टेबलला आम्हाला इथं किचनमध्ये दुसरीकडे जागा पण नाही आहे. तिथं आहे थोडी जागा, तिथं आपलं फ्रीज येणार आहे. इकडे बघू शकता हे इथं स्लायडिंगचं बनवलंय. इथं मध्ये भांडे वगैरे डबे बिबे ठेवायचे. बाजूला पोट चक्र ते मामाचं इथं दिसलं असं लावून घ्यायचं, कारण हे असं ओढायचं जमत नव्हतं. कारण इथं फ्रीज येणार आहे, अडचण होईल, त्याच्यापेक्षा मग स्लायडिंग ते केले, कारण आणखीन आता मोकळा स्पेस दिसतो. तर अशा प्रकारे आपलं हा नाही का आपलं घर. कधी यायचं राहिला? कुणाचं आहे? कुणाचं आहे? आपलंच आहे का? आपलं यायचं तिथं राहिला. तू घाण करशील का, शिशी करशील का, तुम्ही फेकाफेकी करशील का, नीट राहशील ना. मला टेन्शनच येते पोरगा फेकाफेकी नाही ना करणार, नाही ना करणार. येऊ मग राहिला यायचं इथं. चला लाईक करा, सबस्क्राईब करा मला. आणि ना आता युट्यूबला आम्ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे, रोज 1-2 कॉमेडी येणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.